हाय सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी व्हिडिओ करत आहे पंत्यांवरती। तर आपण दिवाळीला खूप साऱ्या पंत्या लावलेल्या असतात, तर त्या पंत्यांचं करायचं काय, चिकट चिवट होतात त्या आपण रोज रोज लावतो त्यामुळे खूप चिवट होतात आणि त्याच्यामध्ये त्या वाती पण असतात। तर वाती पण आपण त्या फेकून देतो, तर फेकून न देता त्या वातींचं काय करायचं आणि त्या पंत्या कशा स्वच्छ करायच्या तर हे मी तुम्हाला आता दाखवते। तर चला पाहूया। तर इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे आणि अर्ध पातेले मी असं पाणी ठेवलं आहे, कारण माझ्या पंत्या भरपूर आहेत त्यामुळे मी अर्ध पातेले पाणी ठेवलं आहे आणि ते सगळ्या मी पंत्या गोळा करून परातीमध्ये भरून ठेवल्या आहेत। पाहू शकता तुम्ही। तर आपल्याला पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, एक आपल्याला वेस्ट गेलेला टूथब्रश घ्यायचा आहे आणि इथं मी सर्फ पावडर घेतलेली आहे। तर पाण्यामध्ये मी लिंबू, सर्फ पावडर आणि तेवढंच मी टाकून घेत आहे। आणि आपल्याला पाणी फक्त उकळून घ्यायचं आहे छान असं कडक। आणि ते मी एक वाटी घेतलेली आहे, ही माझी आरतीची वाटी आहे की ती दररोज मी देवाला आरती करताना घेत असते आणि त्याच वाटीमध्ये मी या वाती सगळ्या गोळा करत आहे। पाहू शकता तुम्ही। भरपूर चिकट झाले ते दिवे आणि कसं हाताला वाती काढते ना तर इतके चिकट झाले ते ना, भरपूर प्रमाणात असे चिकट झालेत आणि चिटकून बसल्यात काय वाती। तर मी सगळ्या वाती अशा काढून घेतल्या आहेत त्या वाटीमध्ये। तर आता या वातीचं काय करणार मी तुम्हाला ते नंतर दाखवते, आधी आपण पंत्यांचं पाहूया। भरपूर चिकट असे दिवे झाले ते, चिकट तेलकट असे मेंचट खूपच झालेत आहे। तर इथे मी आता पाणी पण उकळत आलेलं आहे, तर मी त्याच्यामध्ये आता सगळ्या एक एक करून अशा सगळ्या पंत्या सोडून घेतल्या आहेत। पाहू शकता तुम्ही। पंत्या आपल्या पूर्ण पाण्यात म्हणजे पाण्यात गेल्या पाहिजे आणि पाणी वर आलं पाहिजे, म्हणजे अशा वरती नाही राहिल्या पाहिजे पंत्या, तरच त्याचा तेलकटपणा जाणार आहे। तर लिंबामुळे काय होतं ना, तेलकटपणा लवकर जातो, म्हणून मी त्यात लिंबू पण पिळून घेतला आहे। तर मी बघितलं पाणी खूप गरम आहे, कडक आहे, गॅस बंद केलेला आहे। तर 5-10 मिनटं त्यात ठेवले आणि त्याच्यानंतर पाहिलं हात आपण म्हणजे घालू शकतो का पाण्यात, तर हो ठीक आहे, पाणी आता थोडंसं कोमट झाले, गार पण नाही करायचं आहे। आणि थोडंसं मी ब्रशनी क्लीन करून घेत आहे, पाहू शकता। पण क्लीन करायची पण एवढी गरज नाही पडत आहे, कारण जेव्हा आपण त्या गरम पाण्यात उकळत्या पाण्यात टाकतो ना, तर त्या लिंबामुळे आणि त्या सर्फ पावडरमुळे कसं सगळा चिवटपणा तेलकटपणा सगळा ऑलरेडी तो निघून गेलेला आहे पाण्यामध्ये। मी फक्त आपल्या वरच्यावरती ब्रशने फिरून घेतले आहे। आणि हे जे पुढं असतं आपण जिथं वात लावतो ते जळालेलं असतं तो भाग, त्यामुळे तो निघत नाही। आणि म्हणून मी तिथं काय जास्त घासून पाहिलं पण ते काही निघत नाही आहे। तर असे स्वच्छ दिवे दिसतात, एकदम नुसता ब्रश फिरवला तरी स्वच्छ दिसत आहेत दिवे। तर पाहू शकता काय झंझटीचं काम नाही आहे, काही नाही आहे। 5 ते 10 मिनटामध्ये होणारं काम आहे। आणि आपल्याला नेक्स्ट टाईम ह्या पंत्या वापरता सुद्धा येणार आहे। तुम्ही आता ह्या सगळ्या माझ्या पंत्या धुवून झालेल्या आहेत, आपलं घासून झालेले आहेत स्वच्छ ब्रशने। तर आता मी इथं त्याला स्वच्छ पाण्याने नळाखाली धुवून घेते, पाहू शकता तुम्ही। तर याच पंत्या छान अशा तुम्ही धुवून आणि उन्हामध्ये सुकवून घेतल्या आणि जर तुम्हाला जे कलर आवडतात ते कलर जर तुम्ही त्यांना दिले तर इतक्या सुंदर दिसतात त्या पंत्या की बस रे बस। आणि कलर आणि धुतल्यामुळे त्याच्यावर कलरही खूप छान बसतो। मी मागच्या वर्षी असं करून पाहिलं होतं, खूप साऱ्या माझ्याकडे छोट्या पंत्या होत्या। तर मी म्हटलं ठीक आहे ना, दरवर्षीच काय ना हे वापरायचं असं, म्हणून या वर्षी मी नवीन पंत्या आणल्या होत्या। आणि ही जी लाल रेड कलरची दिसते आहे ना, ती माझी मागच्या वर्षीची पंती आहे। तर त्यांना मी कलर केलं होतं। तर पाहू शकता तुम्ही, माझ्या इथे काही ऊन येत नाही आहे इथे, पण तरीसुद्धा मी धुवून परातीमध्ये बाहेर गॅलरीमध्ये ठेवल्या आहे पंत्या व सुकण्यासाठी। इथे मी सगळ्या वाती घेतलेल्या आहेत। तर या वातींचं करायचं काय, तर आता या वाती आपण त्याच्यामध्ये थोडासा कापूर घालणार आहोत आणि थोडाशा लवंगा घालणार आहोत
आणि ते जाळणार आहोत. तर याने काय होतं, घरामध्ये जर मच्छर डास वगैरे काय आपल्या असेल किंवा कुठले किडे वगैरे आले असेल तर ते बाबा पळून जातात. तर म्हणून मी माझ्या ज्या आपण रोज देवापुढे दिवा लावतो त्याच्यातल्या ज्या वाती राहिलेल्या असतात मी अशा साठवून ठेवते आणि एकदा मग त्यांना असं कापूर आणि लवंगा टाकून जाळून सगळ्या घरात फिरवत असते. तर पाहू शकता तुम्ही मी ते जाळून घेतलं आहे सगळं. आणि कसं वाती आहेत आपण देवांसाठीच वापरलेल्या असतात, तर त्या इकडे तिकडं कचऱ्यात वगैरे कसं फेकून देणार ना. तर म्हणूनच फेकून न देता म्हटलं चला आपण असं तरी करून बघूया नाही का. छोट्या छोट्या वाती असतात इकडं तिकडं आपण ठेवतो अशा जमा करून, जेव्हा आपल्याला नवीन वात टाकायची असते तेव्हा. वात तर काय पूर्ण जळत नसते. तर मग हे असा उपाय आपण करू शकतो. म्हणजे वाती पण जळायला जातात आणि त्या वातींचं असं म्हणजे आपल्याकडून असं काय होत पण नाही चुकून की बाबा कचऱ्यात टाका किंवा काय असं नाही का. म्हणजे आपल्यालाच योग्य वाटत नाही, कारण ते आपण देवासाठी दिवा लावलेला असतो. तर इथे माझी बेडरूम राहिली होती. तर पाहू शकता मी किचनमध्ये, बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये सगळीकडे असं हे करून घेतलेलं आहे. आणि काय हे लगेच संपत नाही, भरपूर वेळ असं ते जळत असतं. आणि मग मी इथे ते हॉलमध्ये आणून ठेवलं आहे की बाबा जळेल नाही का. आणि ते आपले दिवेसुद्धा छान वाळले आहेत, ऊन नसताना पण दिवे आपले वाळले आहेत. तरी पण मी त्यांना एक ऊन देणार आहे आणि मग त्याच्यानंतर कलर करणार आहे. मला जे कलर आवडतील ते मी कलर आणणार आहे आणि कलर करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला